ब्लॉग आषाढी वारी 2 दिवसावर आहे आणि आता आम्ही सगळेजण चाललोय पंढरपूरला दर्शनासाठी, कारण परत खूप गर्दी होते. आज थोडा टाइम होता आणि तुम्हाला सगळ्यांना पण परत एकदा विठुरायाचं दर्शन करून देऊया म्हणून आता आम्ही सगळेजण निघालोय. तर चला. हा आजोबांना बाय म्हण की. चला. का थांब बसते 1 मिनिट. थांबा थांबा. हा चल चल बाय. बघू चला. हा हा आजोबांना बाय म्हण की. चला. हा चल चल बाय. पंढरपूरला भरपूर असते म्हणून आम्ही बाईकवरती निघालो होतो आणि तासताच एक्सप्रेशन बघा, तिला काही करून मामाला पुढे जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून स्वतः गाडी पळवल्याची ॲक्टिंग करत होती आणि म्हणायचं चला ना पप्पा, कसली गाडी चालवत आहे, फास्ट चला, मामाच्या पुढे जायचं आहे. अशी थोडी यांची मजा मस्ती सुरू होती आणि मग लागलो आपल्या वाट्याने. पंढरपूरच्या जवळ आलं होतं. इथं थोडीशी दिंडी वगैरे आम्हाला भेटली, बरीच पालखी वगैरे. तिथं काही शूट घ्यायला जमलंच नाही गाडीवर असल्यामुळं आणि मग इथं आलो, पंढरपूरमध्ये पोचलो बघा. आणि इथं बघू शकता बघा, गर्दी भरपूर आहे बरं का. आता ही इकडे तर अजून बाहेरच आहे, आतमध्ये मंदिराच्या कडेला जाईल तसं तिथं भरपूर गर्दी असणार. गर्दी तर भरपूर दिसते बघा. चला आता दर्शन घेऊया आपण. पंढरपूरला आलोय आणि टिळा लावला नाही असं कधी होईल का, म्हणून इथं सगळ्यांनी आम्ही लावून घेतला बघा टिळा. चला असता बघ. आरवला बघायचं तर कसं दिसतंय, ते कसं दिसतंय है ना. आहो चला की. इथं आम्ही नामदेव पायरीजवळ पोहोचलो. इथूनच दर्शन घेऊया म्हटलं आणि बघू शकता गर्दी एवढी जास्त होती ना. अगोदर इथं आहो, आस्था, आरव आणि वैभवने सगळ्यांनी दर्शन घेतलं. म्हटलं त्यांचं दर्शन झालं की मग मी घेणार म्हणून. तर बघा इथं गर्दी भरपूर आहे. खरं तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांची खूप मनापासून इच्छा असून सुद्धा ते वारीला येऊ शकले नाहीत. त्यांच्यासाठी खरं मी आजचा हा व्लॉग शूट केलाय. ती भरपूर असल्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी तिथं नामदेव पायरीपाशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता म्हणलं इकडून मंदिराला प्रदक्षिणा घालू, म्हणजे आता जिकडे पश्चिम द्वार आहे ना तिकडच्या साईडला आता आपण चाललेलो आहे. म्हणलं तुम्हाला कळस पण दाखवायचा होता जवळून, तर म्हणलं तिकडं पण जाऊन शूट घेऊ. आणि असताना झोपेतून उठली होती त्याच्यामुळे जरा थोडीशी ती किरकिर करत होती, पण तिला मी बोलले होते की तुझ्यासाठी काहीतरी घेऊया म्हणून. आता त्या आशेनं ती माझ्यासोबत यायला लागली, जरा शांत झाली होती. काय इथं सगळ्यात अगोदर रस्त्यासाठी आम्ही खेळणं घेतलं. गेले का झोप आता बघू येते का
हा गजरा घेण्यासाठी एवढा लांबून आलो इकडं आम्ही. फायनली एका ठिकाणी भेटला, सगळीकडे नाहीतच आहे. इथं आलोय बघा, भगवान श्रीकृष्ण मंदिराचे तिथं. घ्या दर्शन सगळेजण. बघू घेतले का? आता इथं गजरे घेतले, म्हटलं आता आस्ताच्या केसात गजरा छान माळला होता, तिला छान दिसत होता. मी पण पटकन केसात गजरा माळवून घेतला आणि म्हणलं आता इथं देवाचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ. मग तुम्हाला आता कळसाचं दर्शन करवते मी. हॅलो, गणपती मंदिर, विश्वरूपमयी मंदिरच्या समोरील गणपती मंदिर. त्या दिवशी मी पंढरपूरचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई आम्ही हा मंदिराचा कळस कधीच पाहिला नाही किंवा आम्ही कधीच पंढरपूरला आलेलो नाही म्हणून. तर खरं तर हा म्हणजे त्यांच्यासाठी मी अगदी हे जवळून शूट घेते बघा. तर ज्यांनी पाहिला नाही कधीच त्यांनासुद्धा आज मंदिराचा कळस मी इथं दाखवते. आणि हे बघा इथं बघू शकताय बघा. आता आषाढी एकादशी दिवशी तर खूप छान पद्धतीने सगळं सजवलेलं असते, पण आज म्हटलं चला जेवढं शक्य होईल तितकं मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि अगदी जवळून दाखवले. तर पाहून घ्या तुम्ही सुद्धा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. आणि इथून आता आम्ही हे जे इकडं रुक्मिणी द्वार आहे तर इकडच्या साईडला आम्ही आलेलो आहे. आता इकडून असं सरळ गेले की आपण मंदिराच्या समोर निघणार, म्हणजे मंदिराला आपली पूर्ण प्रदक्षिणा सुद्धा होईल. हे इथं बघू शकताय बघा, अगदी आपण मंदिराच्या इथं चाललेलो आहे आणि गर्दी भरपूर झालेली आहे आता. आणि इकडं ना पालखी सुद्धा आलेली आहे, तर मी दाखवते तुम्हाला बघा इथं. वैभव आराव दर्शन घेतलं आम्ही आणि आता निघालो चंद्रभागेला. आतून रांगेत दर्शन घ्यायला आता 18 तास लागतात पूर्ण. त्याच्यामुळे आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि मग दर्शनाला पण 2-3 तास जातात. आज तर काही दम काढे ना, इच्छा होती थांबायची पण काही थांबू शकलो नाही. पण म्हटलं चला आता इथून तरी दर्शन होईल. हां 18 तास. चला आता चंद्रभागेला निघालोय खाली. गर्दी भरपूर आहे आज. आता इथं ना आस्ताला आली होती झोप, त्याच्यामुळे तिची थोडी चिडचिड होत होती म्हणून आहोंनी तिला उचलून घेतली. आणि इकडून बघा वरून चंद्रभागा आपली कशी दिसते ते. इकडं मी होईल तेवढं सगळं तुम्हाला दाखवते. चंद्रभागेवरती आलो तर इथं आरती वगैरे सुरू होती आणि इथं ना पादुका पुजल्या होत्या, तर त्याच्यासाठीच इथं सगळे जमा झाले होते. आस्ताचा ना टॉप टू मराठी न्यूज चॅनलसाठी आस्ताचे त्यांनी जरा थोडेसे फोटोज वगैरे पण काढून घेतले. सगळेजण आस्ताला छोटी रखुमाई म्हणत होते, त्याच्यामुळे आस्तासोबत आज सगळ्यांनी जवळपास फोटो काढले तिथं.
बटन येते का मशीनच्या मशीन चालू करायची आणि मग काय मस्त चंद्रभागा फिरून आलो बोटीत बसून जरा एन्जॉय केलं मुलांमुळे आम्ही पण बसलो जरा छान वाटलं म्हणजे असं मला वाटतं बोटीत बसून पहिल्यांदा चंद्रभागा फिरलं असेल आता निघायला आला तर आपलं ते बरं त्याच्या पाया पडायचं दर्शन घेतलं असेल असं करते मी त्यांना वारीला यायला भेटत नाही त्यांच्यासाठी खरं तर हा खास व्हिडिओ होता आजचा माऊली आजकाल घ्या हो पुढं चला निघालो आम्ही आता दर्शन करून घरी जायला अजून पंढरपूरमध्येच आहे काय हा छान मस्त असं दर्शन झालं कसे 4-5 तास गेले आम्हालाच कळालं नाही आणि मग आता आम्ही घरी यायला निघालो होतो वातावरण पण मस्त झालं होतं बारीक बारीक पाऊस येत होता थंड हवा सुटली होती छान वाटलं दर्शन वगैरे झाल्यामुळं मग घरी आलो इथं तर तुमचं सगळ्यांचं पण छान मस्त दर्शन झालं असेल तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर यूट्यूबसाठी नक्की सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाला फॉलो करायला विसरू नका चला भेटू परत अशा छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय